एक महत्त्वाची घडामोड लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहील असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। 2100 रुपये कधी देणार हे सांगण्याचा माझा अधिकार नाहीये असंही मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तर लाडकी बहीण योजनेसाठी भाजपकडून अटी शर्थी टाकण्याची तयारी आहे असं म्हणत या मुद्द्यावरून रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे। 20,000 रुपये उत्पन्न असेल तर आपण असं गृहीत धरतो की अशा पद्धतीने योजना त्यांना लागू नये आणि सुरुवातीलाच आहे, नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे। हां, कोणी इन्कम टॅक्स पेअरनी अर्ज केला मग निश्चितपणे तो अर्ज आपल्याला अपेक्षित नाही आहे। लाडकी बहीण योजना तर निरंतर सुरू असणार आहे। 2100 रुपये कधीपासून होईल हे सांगण्याचा आज माझा अधिकार नाही आहे। कॅबिनेट होईल, त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि साधारणतः असे निर्णय आपण अर्थसंकल्पाच्या आसपास करत असतो, अर्थसंकल्पामध्ये करत असतो। अधिकाऱ्यांमध्ये आता सुरू झालेली आहे की लाडकी बहीण योजना, जी योजना या सरकारने तिथं काढली होती त्याच्यामध्ये सवयीप्रमाणे, भाजपच्या सवयीप्रमाणे अटीतटी टाकण्याचा विचार हा कुठेतरी सरकारकडनं तिथं केला जातोय। ज्यांच्याकडे फ्रीज आहे, ज्यांच्याकडे टीव्ही आहे, ज्यांच्याकडे 2 व्हीलर आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, अशा पद्धतीचा काही अटी तिथं टाकल्या जातील आणि 2100 रुपयेपर्यंत नेणार नाही नेणार, अटीतटी तुम्ही टाकणार नाही टाकणार, ज्या कुठल्या महिला वंचित राहिलेल्या आहेत या योजनेपासून त्यांना तुम्ही घेणार नाही घेणार, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत।